नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आजचे अद्रक अपडेट या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. आणि गेल्या आठवडाभरापासून अद्रक पिकामध्ये, अद्रक बाजारपेठामध्ये तेजीचं माहोल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. रोजच्या रोज बादल त्यामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. जसं की बाजारपेठांमध्ये चढत्या क्रमाने अद्रक खरेदी ही चालू आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये संपूर्णतः संभ्रम हा निर्माण झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकरी व्यापारी इसार देतात, पण शेतकरी देखील इसार घेत नाहीत. कारण अद्रकीचे भाव हे सकाळी वेगळे, दुपारा वेगळे आणि संध्याकाळी वेगळे अशा स्वरूपाचे आपल्याला होताना दिसून येत आहे. तर आता या परिस्थितीमध्ये व्यापार जवळपास हा बऱ्यापैकी जे शेतकरी आहे देणारे, तर त्यांनी अद्रक देणं हे थांबवलेले आहे. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये चढत्या क्रमामध्ये म्हणजे जर चढता वेळेस शेतकरी ही अद्रक देताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. जोपर्यंत स्थिर स्थावर अद्रक होत नाही तोपर्यंत बहुतेक शेतकरी अद्रक ही देणार नाही. येणाऱ्या काळामध्ये अद्रक पिकाला चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर आज 7 तारखेला काय दर आहे व येणाऱ्या काळामध्ये काय काय दर असतील हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये भाव 52-53 भाव हे आपल्याला समजले होते. पण आज दिनांक 7 मे 2026 रोजी जर आपण पाहायला गेलं तर आजचे भाव हे 6,000 रुपयापासून सुरू होतात. तर 6,000 ते 6,500 रुपये या दराने आजची खरेदी असणार आहे. मित्रांनो, पहिले सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो की अद्रकीचे भाव हे वातावरणासारखे बदलू राहिले. सकाळी वेगळा भाव, दुपारा वेगळा भाव, संध्याकाळी वेगळा भाव. त्यामुळे चढत्या क्रमामध्ये शेतकरी देखील संभ्रमात आहे आणि व्यापारी देखील पूर्णतः संभ्रमात आहे. आणि अशा प्रकारे थोडासा व्यापार हा ठप्प होताना आपल्याला कमी होताना दिसून येतो. जर शेतकऱ्यांसाठी हे येणारे दिवस हे चांगलेच असणार आहे. आणि या संधीचं जे अद्रक उत्पादक शेतकरी आहे तर त्यांनी सोनं करून घ्यायचं आहे. आज देखील व्यापाऱ्यांची मागणी ही 60 रुपये, 62 रुपये आणि टोळ डागी 20-25 रुपयापर्यंत डागी मालाची खरेदी ही यासाठी आपल्याला दिसून येते. आणि बऱ्याच ठिकाणी तर सरसकटचे जे सौदे असतात, ज्या ठिकाणी थोडेफार डागी वगैरे असेल तर त्यामध्ये 1 रुपयाचा डिफरन्स हा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तेजीमध्ये कुठेही घासाघीस होत नाही किंवा कुठल्याही प्रकारची व्यवहार हा खराब होताना दिसून येत नाही. पण त्यासाठी आता शेतकरी जोपर्यंत हे चढता क्रम अद्रकीचे चढते बाजारपेठ चालू राहणार आहे तोपर्यंत तरी शक्यतो शेतकऱ्यांनी थोडं धीरानं घ्या. ज्यावेळेस बाजार स्थिर होतील त्यावेळेस अद्रक ही द्यायला सुरू करायला काही अडचण नाही. पण मग संधीचं सोनं नक्की करून घ्या. एवढंच आपलं या ठिकाणी तुम्हाला सांगणं आहे. मित्रांनो, आपण आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जवान.